नमस्कार नमस्कार. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या घरातल्यांना. ही दिवाळी आणि ह्याच्या पुढच्या सगळ्या दिवाळी आपल्या खूप भरभराटीच्या आणि समृद्धीच्या जाव्या अशी महालक्ष्मीच्या चरणी माझी प्रार्थना असेल तुमच्यासाठी. सो आजचा जो सेशन आहे हे फक्त मुहूर्त ट्रेडिंग बद्दलच नसेल. कारण की मी हे तुम्हाला कालच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आपल्या ग्रुपमध्ये पाठवलं होतं त्याच्यात, की हे फक्त मुहूर्त ट्रेडिंग बद्दल नाही, तर या मुहूर्ताचा जास्तीत जास्त आपण कसा फायदा घ्यायला पाहिजे, ओव्हरऑल आपली मेंटॅलिटी चेंज करून, ओव्हरऑल आपली लाईफ एन्हान्स करून, त्याच्यासाठी नेमकं काय करणं गरजेचं आहे आणि कसं करणं गरजेचं आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. सो या सेशनमध्ये मी तुम्हाला बरेच प्रश्न विचारणार आहे, बरेच गोष्टी आपण डिस्कस करून मग ह्या विषयावरती जाणार आहोत आपण. ओके, मुहूर्त ट्रेडिंग काय असतं, कसं असतं, हे सगळं बघणारच आहोत आपण. पण आपली लाईफ आतापर्यंत एवढे आपले आयुष्यातून मुहूर्त निघून गेलेले आहेत, बरेच वेगवेगळे मुहूर्त गेले असतील, पण स्पेसिफिकली जर दिवाळीचं मुहूर्त म्हणायचं असेल तर असे बरेच दिवाळीचे मुहूर्त होऊन गेले. पण मागच्या दिवाळीपासून या दिवाळीमध्ये किंवा मागच्या काही वर्षांच्या दिवाळीपासून या दिवाळीमध्ये काय एन्हान्समेंट झालेली आहे, माझ्यामध्ये काय प्रगती झालेली आहे, आणि पुढच्या दिवाळीपर्यंत किंवा पुढच्या दिवाळीच्या मुहूर्तापर्यंत माझ्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट आणि एन्हान्समेंट व्हायला पाहिजे, ह्याच्या बाबतीत पण आपण थोडंसं बोलणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सो मी ज्या विषयावरती आता तुमच्याशी बोलणार आहे, खूप गरजेचं आहे, खूपच महत्वाचं आहे तुमच्या लाईफला एन्हान्स करण्यासाठी. सो तुम्ही घरी असाल तर घरातल्यांना सोबत घ्यायचा प्रयत्न करा, किंवा तुमची ऍटलिस्ट हजबंड वाईफनी एकत्र करायला पाहिजे, अशी माझी नेहमीच तुमच्यासाठी रिक्वेस्ट असते किंवा अपेक्षा असते, की नवरा बायको प्लीज कराच सेशन. सो मुहूर्त ट्रेडिंग बद्दल समजून घेऊच आपण. त्याच्या आधी समजून घेऊ की मुहूर्त म्हणजे नेमकं काय असतं. सो मुहूर्त म्हणजे एक एक अशी वेळ, एक अशी म्हणजे एक प्रॉपर अशी चांगली शुभ शुभ वेळ, की ज्याच्यामध्ये आपण चांगल्या गोष्टी सुरुवात करतो किंवा चांगल्या गोष्टींच्या म्हणजे आपण ध्येय धरतो की बाबा चला आजपासून या मुमेंट पासून आपण चांगल्या गोष्टी करू किंवा चांगल्या गोष्टीची सुरुवात करू. मग ते एखादं दुकान असेल, बिझनेस असेल, किंवा लग्न असेल, किंवा एखादा कार्यक्रम असेल, त्या शुभ मुहूर्तावरतीच आपण का करतो. भारतीय लोक आपण याच्यावरती का जास्त बिलीव्ह करतो, कारण की त्याच्यातून सगळी आपली चांगली सुरुवात व्हायला पाहिजे, आणि सुरुवातीचा तो मुहूर्त खूप महत्वाचा असतो, किंवा आपल्या आयुष्यात काहीतरी नवीन चांगल्या गोष्टी घडायला पाहिजेत. आता ह्या विषयामध्ये अजून डीप जायच्या आधी मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. मला सिन्सिअरली तुम्ही जास्तीत जास्त लोक उत्तर द्याल चॅटबॉक्समध्ये अशी अपेक्षा. मला तुम्ही सांगू शकता की जगातले सगळ्यात श्रीमंत समृद्ध असे कोणते कंट्रीज किंवा सिटीज आहेत, सगळ्यात जास्त समृद्ध आणि श्रीमंत असे कोणते सिटीज कंट्रीज आहेत. युएसए, जपान, ओके, दुबई, जपान, ओके, युएसए, 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 दुबई, 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 स्वित्झर्लंड, अमेरिका, चायना, ओके, मुंबई, बर ठीक आहे, जपान, स्वित्झर्लंड, दुबई, स्विस, लक्झमबर्ग, ओके, युएसए, मुंबई, दुबई, जपान, मुंबई, इंडिया, जपान, सिंगापूर, फिनलँड, युएसए, सॅन फ्रान्सिस्को, ओके, दुबई, यूएई, कॅनडा. सो तुम्ही बघतच असाल की रिपीट आहेत सगळ्या गोष्टी. खरं खरं बोला, उगच काही बोलायचं म्हणून बोलू नका. काही लोक आपल्या गावाची नावं घेतात. खरंच समृद्ध आणि श्रीमंत म्हणतोय मी, खरंच समृद्ध आणि श्रीमंत, जे जगाच्या नजरेत आणि खरंच रेटिंगच्या हिशोबाने, कुठल्याही अँगलच्या हिशोबाने, सिक्युरिटीच्या अँगलच्या हिशोबाने, पैशाच्या अँगलच्या हिशोबाने, किंवा पॉवरच्या अँगलच्या हिशोबाने, या सगळ्या कुठल्याही ओव्हरऑल तुम्ही जर बघितलं तर जबरदस्त पॉवरफुल असलेले तुम्ही नावं सांगताय, तुम्हाला माहित आहेत. ओके, आता मला तुम्ही सांगा की जगातले, भारतातले किंवा कुठलेही तुम्हाला माहित असलेले सगळ्यात जास्त श्रीमंत आणि पॉवरफुल लोक, सक्सेसफुल लोक कोण आहेत, लोकांचे, माणसांची नावं सांगा मला. ओके, अंबानीज आहेत, टाटाज आहेत, इलॉन मस्क आहे, बिल गेट्स आहेत, वॉरेन बफे, ओके, गेट्स, ओके, अंबानी, बिर्ला, मार्क झुकरबर्ग, येस, बिल गेट, किर्लोस्कर, मित्तल अंबानी, ठीक आहे, ओके, अडानी, ट्रम्प, ओके, रतन सर, रतन टाटा सर, ओके, शाहरुख खान, अजीम प्रेमजी,
अंबानी, वॉरेन बफेट, आनंद महिंद्रा, झुंझुनवाला, ओके, शहा, जेफ बेझोस, बिर्ला ग्रुप, विवेक ओबेरॉय, ठीक है, राकेश लेट, राकेश झुंझुनवाला, ओके, रशियाचे पुतीन, ओके, सलमान खान, सराफ लोक, ओके, ठीक आहे, विराट कोहली, डीमार्ट, आनंद, अडानी, जेफ बेझॉस, टाटा, बिर्ला, गेट्स, अमिताभ बच्चन, हे सगळे. तर आपण श्रीमंती आणि ह्या सगळ्या गोष्टींची आपण बोलणे करतोय. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही मला सांगा की ह्या सगळ्यांमध्ये, ह्या कंट्रीजमध्ये, सिटीजमध्ये, लोकांमध्ये काय कॉमन दिसतात? तुम्ही ह्या जर गोष्टी बघितलात तर मला तुम्ही सांगू शकता की हे सगळे कंट्रीज असतील किंवा लोक असतील, हे असे अचानक काहीतरी म्हणजे नशीब चांगलं आहे म्हणून श्रीमंत होऊन गेले, किंवा बापानी काहीतरी करून ठेवलं म्हणून श्रीमंत होऊन गेले, किंवा ते अमेरिकेत जन्माला आले म्हणून श्रीमंत होऊन गेले, किंवा किंवा असं काही कारण आहेत का की बाबा देव त्यांच्या इथंच खास स्पेशली त्यांना वेगळा आशीर्वाद देत असेल, किंवा त्यांना वेगळं काहीतरी भेजा मोठा असेल त्यांच्याकडं, असं काही कारण असतील का? मी जे आता कारण सांगितले असे कोणते कारण असतील का? काय वाटतं? नसतील, राईट? अशा कुठल्या कारण नसतील. काय कारण असतील? या कारणांबद्दल आपण बोललोय, सायकोलॉजी सेशनमध्ये आपण बऱ्याच गोष्टी बोललोय, बिलीफ सिस्टम बद्दल बोललोय, हे सगळं ठीक आहे. पण तुम्ही ओव्हरऑल जर एखादी गोष्ट बघायची असेल, या सगळ्यांमध्ये एखादी गोष्ट मेन काय आहे, तर तुमच्या लक्षात येईल की ह्या लोकांचा अभ्यास खूप जबरदस्त आहे. मला आहे ना, माझा एक व्हिडिओ आहे, तुम्हाला सांगतो, मी सोशल मीडियावरती टाकलेलं आहे, ज्याच्यात मी सांगितलंय की दुबई काही वर्ष आधी वाळवंट होतं आणि आता एक फायनान्शियल हब झालेलं आहे. त्याच्यावरती मला एका माणसाने कमेंट केले की अरे, फायनान्शियल हब ते नॉलेजमुळे झालेलं नाहीये, त्यांना तेल मिळालं होतं म्हणून झालेलं आहे. ते तेल मिळालं, तेल, तुम्हाला वाटतं भारतामध्ये तेल मिळाल्याने भारत श्रीमंत होणार आहे? फक्त तेल मिळाल्याने श्रीमंती येत नाही, ते पैसा येतो. पैसा नक्कीच येतो, पण ती श्रीमंती आणि ती जी भरभराटी आहे आणि ते जे फायनान्शियल हब झालेलं आहे, आणि जगातली सगळ्यात नंबर वन सिटी आज दुबई आहे, सिक्युरिटीच्या हिशोबाने, पैशाच्या हिशोबाने, ओव्हरऑल एज्युकेशनच्या हिशोबाने, हेल्थ केअरच्या हिशोबाने. ही कसं आहे, तर नॉलेज, शिक्षण, त्यांनी प्रॉपर अभ्यास केला की आपल्यासाठी काय गरजेचं आहे, आपल्या कंट्रीसाठी काय गरजेचं आहे, माझ्यासाठी काय गरजेचं आहे. मुकेश अंबानी सगळ्यात श्रीमंत कसं काय झाला? कारण की तो अभ्यास करतो, पुस्तकं वाचतो. सगळ्यात जास्त पुस्तक वाचणाऱ्या लोकांमध्ये बिल गेट्स आहे, वॉरेन बफे आहे, मुकेश अंबानी आहे, सगळ्यात जास्त पुस्तकं वाचणारी लोक आहेत. आणि तुम्ही मला सांगा, आपल्या इंडियामधले मुलं शिकायला जेव्हा बाहेर जातात, तर कुठं जायचं सगळ्यात जास्त प्रेफरन्स करतात? तर अमेरिका. का? कारण की जगातल्या सगळ्यात भारी युनिव्हर्सिटीज तिकडे आहेत. सगळ्यात जास्त इज्जत टीचर्सना, प्रोफेसर्सना तिकडे दिली जाते. म्हणजे याचा काय अर्थ होतोय? ओव्हरऑल आपण काय समजतोय? आणि तुम्ही मला सांगा, या कोर्समध्ये किंवा फिलॅन्थ्रोपिस्टला जॉईन झाल्यानंतर तुमच्यामध्ये काय बदल घडलेला आहे आणि तो काय कारण आहे त्याच्या मागचं? फिलॅन्थ्रोपिस्ट फक्त नावापुरतं आहे. तर तुमच्या लक्षात येईल की हे कंट्री असेल किंवा व्यक्ती असेल, जो व्यक्ती, जी कंट्री सरस्वतीची पूजा करतो, सरस्वतीच्या मागे राहतो, सरस्वतीची अर्चना करतो, सरस्वतीमध्ये सगळ्यात जास्त बिलीफ करतो, त्याच्या मागे ऑटोमॅटिकली लक्ष्मी येते. तुम्ही फक्त लक्ष्मी लक्ष्मी कराल, पैशाला तुम्ही पाया पडाल, खाली पडले तर तुम्ही पूजेच्या वेळेला पैसे ठेवायला नुसते पैसे पैसे पैसे, दिवस रात्र पैसे 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 कराल, तर लक्ष्मी येत नाही. लक्ष्मी तेव्हाच येते जेव्हा तुम्हाला तुमच्याकडे सरस्वती भरभरून असेल. भरभरून तुमच्याकडे सरस्वती असायला पाहिजे. मग भरभरून सरस्वती कशी असेल? कुठून येईल? कशी येईल? कशा कशामधून सरस्वती येऊ शकते? सांगा बरं मला. सरस्वती तुमच्या आयुष्यात भरभरून, तुम्ही नवरा बायको असाल, घरातले प्रत्येक जण असाल, कशी सरस्वती येऊ शकते? काय काय करायला पाहिजे? शिकायला पाहिजे, एज्युकेशन, ओके, स्टडी करायला पाहिजे, नॉलेज घ्यायला पाहिजे. कशा थ्रू यायला पाहिजे? येस, बुक्स. बुक्स मधून. कोणते बुक्स वाचायला पाहिजे? कोणते बुक्स वाचणं गरजेचे आहेत? कुठले बुक्स वाचणं गरजेचे आहेत? नावं, पुस्तकांची नावं नाही, सब्जेक्ट मध्ये सांगा, किंवा काय पुस्तकं वाचणं गरजेचे आहेत? एज्युकेशन मध्ये काय घेणं? येस, माइंडसेटची पुस्तकं वाचणं गरजेचे आहेत, फायनान्शियलची पुस्तकं वाचणं गरजेचे आहेत, आयुष्य बदलण्याची पुस्तकं वाचणं गरजेचे आहेत, लाईफ एन्हान्स करण्याची तुम्हाला पुस्तकं वाचणं, रिस्क मॅनेजमेंट कशी करावी, पुस्तकं वाचणं, पॉझिटिव्ह थिंकिंग, येस, टाइम मॅनेजमेंट, येस.
हे पुस्तकं वाचणं, पॉझिटिव्ह थिंकिंग रिलेटेड, डिसिप्लिनच्या रिलेटेड, येस, धार्मिक पुस्तकं असतील, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असतील, हे पुस्तकं वाचणं गरजेचे आहेत. म्हणजे काय करणं गरजेचं आहे, तर स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप जास्त गरजेचं आहे. स्वतःमध्ये जेवढे तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल, जेवढे पुस्तकं वाचाल, जेवढ्या गोष्टी तुमच्या नॉलेजमध्ये वाढ तुम्ही कराल, की कालपेक्षा आज किती माझ्या नॉलेजमध्ये भर पडलेली आहे आणि मी ते नॉलेज किती वापरण्यामध्ये माझी भर पडलेली आहे, हे तुम्ही जोपर्यंत तुमची सरस्वती तुम्ही वाढवून घेणार नाही, तुम्ही सरस्वतीमध्ये जास्त विलीन होत नाही, तोपर्यंत लक्ष्मी येणार नाही. ह्याच्यातली कुठलीच कंट्री, कोणताच व्यक्ती विदाऊट सरस्वती लक्ष्मी त्याच्याकडे आलेली आहे असं होऊच शकत नाही. आणि अचानक भयानक तुमच्याकडे लक्ष्मी जर आली, समजा तुम्हाला कुणीतरी देऊन टाकली, किंवा आई वडिलांनी तुम्हाला देऊन टाकली, किंवा तुम्हाला लॉटरी लागली, किंवा तुम्हाला काहीतरी जॅकपॉट लागून गेलं, तर तुमच्याकडे सरस्वती नसेल तर ती लक्ष्मी टिकत नाही. अशा व्यक्तीकडे, अशा कंट्रीमध्ये लक्ष्मी टिकत नाही ज्याच्या कंट्रीमध्ये किंवा व्यक्तीमध्ये सरस्वती नाहीये. सरस्वती नसेल, लक्ष्मी दिसणार नाही किंवा टिकणार नाही, अजिबात होऊ शकत नाही. सो ह्या मुहूर्तावरती तुम्हाला आणि तुमच्या घरातल्यांना, तुम्ही ऍटलिस्ट नवरा बायकोनी हे ठरवायचंय की आज तो मुहूर्त आहे, आज तो दिवस आहे ज्या दिवशी मला माहीत असलेली गोष्ट क्लिअर झाली की यस, मला सरस्वती माझ्या आयुष्यात आणणं गरजेची आहे. आणि मी ती सरस्वती कुठून आणणार आहे, तर मी माझ्या पुस्तकातून आणणार आहे. हे पुस्तक मला मला सांगतील की मी मोटिवेटेड कसं राहायला पाहिजे. मला ही पुस्तकं सांगतील की मी अँबिशियस कसं राहायला पाहिजे. ही पुस्तकं मला सांगतील की मी पॉझिटिव्ह कसं राहायला पाहिजे. ही पुस्तकं मला सांगतील मी पैशाच्या गोष्टी कशा माझ्या आयुष्यात आणायला पाहिजे. ही पुस्तकं मला सांगतील की कोणत्या वेळेला कुठं फोकस करणं गरजेचं आहे. ह्याच्याशिवाय नाही होऊ शकत. आता आपण हे छान छान गोष्टी बोलतोय, पॉझिटिव्ह गोष्टी बोलतोय, जे की तुम्हाला माहित आहेत. मी नवीन काही गोष्टी तुम्हाला सांगत नाहीये. पण ह्या सगळ्या गोष्टी माहीत असून सुद्धा कुठं अडकतो आपण. म्हणजे बेसिकली हा जर प्रश्न विचारला की सक्सेसफुल कसं होता येतं, तर सक्सेसफुल कसा होता येतं याच्याबद्दल आपण डिस्कस केला आता, की बाबा सरस्वती असायला पाहिजे, तर लक्ष्मी येईल, आणि लक्ष्मी आली की आणि सक्सेस ऑटोमॅटिक त्याचा आउटकम असतो. हे आपल्याला क्लिअर फॉर्म्युला माहित आहे. पण हे माहीत असून सुद्धा का बरं या गोष्टी येत नाहीत आपल्या आयुष्यामध्ये, का बरं या गोष्टी होत नाहीत आपल्या आयुष्यामध्ये, त्याच्या मागचं कारण थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करू. आणि त्या कारणातून आपण, म्हणजे अनसक्सेसफुल होण्याच्या कारणातून आपण जर का बाहेर पडलो तर ऑटोमॅटिकली सक्सेसफुल असणार आहे, दुसरं काहीच होऊ शकत नाही. अनसक्सेसफुल का का होतो आपण, का का राहून जातो आपण, काय काय कारणाने अनसक्सेसफुल राहून जातो आपण, ते कारण आपण संपवले, थांबवले, की सक्सेस ऑटोमॅटिकली येणार आहे. ओके. सो कुठते असतील ते, असे कोणत्या गोष्टी आहेत जे आपल्याला थांबवतात. पुअर माइंडसेट काय गोष्टींचे असतात, कुठल्या गोष्टींचे पुअर माइंडसेट असतात. मी तुम्हाला सायकोलॉजीमध्ये बरेच वेळा शिकवायचा प्रयत्न केलेला आहे, पण तुम्हाला मी आज परत एक नवीन पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतोय की पुअर माइंडसेट म्हणजे गरिबांचे विचार कसे असतात. असे तुमचे विचार असतील तर समजून घ्या तुम्ही गरीब आहात. जरी तुमच्याकडे पैसे असतील तरी तुम्ही गरीब आहात, आज ना उद्या गरीब व्हाल. आणि दरिद्रता ही आपल्या आयुष्यात असणारच आहे, मुहूर्त जरी असला तरी. ते काय आहे, तर गरीब विचारांचे लोक हे आपल्या फिअरवरती खूप जास्त ट्रस्ट करतात, आपल्या डाऊट वरती खूप जास्त ट्रस्ट करतात, आणि आपल्या विजन वरती डाऊट करतात. म्हणजे जसं आता अभिजित सरांनी सांगितलंच की फिअर ऑफ लॉस, तर फिअर, भीती वाटते. आणि माझ्या त्या भीतीवरती सगळ्यात जास्त भरोसा आहे माझा. मला वाटतं मी लॉस करेन, मला वाटतं मला ट्रेडिंग जमणार नाही, मला वाटतं मी इन्व्हेस्टमेंट केले तर माझे पैसे जातील, मला कळतच नाही कुठं पैसे घालावे, मला कळतच नाही हे चार्ट कसे बघावे, मला कळतच नाही वीकली टाइम फ्रेम वरती कसे सपोर्ट वरती स्टॉक शोधावे, मला कळतच नाही की मी लॉंग टर्मचे स्टॉक्स कसे शोधावे. आणि मी नेहमी डिपेंडंट राहतो की फिलॅन्थ्रोपिस्टच्या ग्रुपमध्ये टाकून देऊ, मला लॉंग टर्मचे स्टॉक सांगा, मला शॉर्ट टर्मचे स्टॉक सांगा, मला सपोर्टवाले स्टॉक सांगा, मला डिव्हिडंड देणारे स्टॉक सांगा, मला इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टी सांगा, मला इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टी सांगा. मी अभ्यासच नाही करणार, मी अभ्यासच नाही. मी तुम्हाला सांगतो, आज पण मी तुम्हाला काही स्टॉक्स देणार आहे. ओके. मुहूर्त ट्रेडिंग वरती लॉंग टर्मचे, शॉर्ट टर्मचे, SIP साठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. पण तुमचा त्याच्यात अभ्यास नसेल आणि तुमची भीती असेल तर तुम्ही त्या स्टॉक्समध्ये बाकीचे लोक पैसे कमवत असतील आणि तुम्हाला लॉस होत असणार आहे. आपल्या इथं किती लोक तुम्ही बघाल की जे लॉसेस करतात त्याच सेम गोष्टींमध्ये बाकीचे लोक प्रॉफिट करत असतील, कारण की त्यांचा ट्रस्ट त्या भीतीवरती नाहीये, त्या
ते डाऊट करत नाहीत त्यांच्या विजनवरती. आणि म्हणजे पुअर माइंडसेट एवढा कडक असतो की आपला बिलीफ सिस्टम आपल्या प्रगतीवरती लावायच्या ऐवजी आपण आपला बिलीफ सिस्टम डाऊट वरती एवढा पक्का विश्वास असतो आपला. मी सांगितलं होतं तुला लॉस होईल, मी सांगितलं होतं तुला इथं करायला नाही पाहिजे इन्व्हेस्टमेंट, मी तुला सांगितलं होतं इथं हे प्रॉब्लेम होऊ शकतो. स्वतःच्या ड्रीम्स वरती, स्वतःच्या विजन वरती अजिबात लक्ष नाही, किंवा त्याच्यावरती भरोसा तर लांब लांबपर्यंत नाही. कारण की खानदानामध्ये कोणी केलेलंच नाही, आजपर्यंत कधी झालेलंच नाही. तुम्ही मला सांगा, असा असा कोणता व्यक्ती तुम्ही बघितलात किंवा कंट्री बघितली किंवा सिटी बघितले जे डाऊटफुल आहे, फिअरफुल आहे आणि सक्सेसफुल आहे? संशय घेतात स्वतःवरती किंवा घरातल्यांवरती, आपल्या एबिलिटीज वरती, आपल्यावरती डाऊट घेतात आणि ते सक्सेसफुल झालेले आहेत. कुणी बघितलंय आजपर्यंत? कुणी होऊ शकतं आजपर्यंत? कुणीच होऊ शकत नाही. कुणीच होऊ शकत नाही. आय अंडरस्टँड की तुम्हाला हे सगळ्या गोष्टी घरातून मिळालेल्या नसतील, लहानपणापासून कळालेल्या नसतील. हे तर हनुमानाबरोबर पण झालेलं आहे. हनुमानला पण स्वतःची ताकद माहीत नव्हती. त्याला कोणीतरी सांगावं लागलं की बाबा तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय आहात आणि तुम्ही काय करू शकता. ते जेव्हा त्यांना कळालं तेव्हा ते त्यांचं स्वरूप तुम्ही बघितलं, त्याच्यानंतर काय झालेलं होतं. तसं तुम्हाला मी सांगतोय की तुमच्यामध्ये ताकद आहे, तुमच्यामध्ये ती खरंच आहे जे तुम्हाला सक्सेसफुल बनवू शकतो. तर ह्याच्यानंतर लक्षात ठेवा की रिच माइंडसेट काय असतो, की माझ्या माझ्या ड्रीम्स वरती, माझ्या विजन वरती, मला जे पाहिजे त्याच्यावरती माझा सगळ्यात जास्त ट्रस्ट असायला पाहिजे. घरातल्यांना, बाकीच्यांना, छोट्या विचारातल्यांना लोकांना काय वाटतं त्याची काहीच घेणं देणं नाही. कारण की तुम्ही जेव्हा जेव्हा परमिशन घ्यायला जाल की मी ट्रेडिंग करू का, तुम्ही जेव्हा पण परमिशन घ्यायला जाल की मी इन्व्हेस्टमेंट करू का, जेव्हा पण तुम्ही विचारायला जाल की मी ही रिस्क घेऊ का, जेव्हा पण तुम्ही अशा गोष्टी करायला जाल जे लोकांना तुम्ही विचारायची परमिशन घ्यायला जाल, तुम्हाला ती सोसायटी कधीच परमिशन देणार नाही काहीतरी मोठं, काहीतरी रिस्की, काहीतरी खरंच तुमच्या स्वप्नातलं करण्यासाठी कधीच तुम्हाला अलाव करणार नाही. धीरूभाई अंबानीला त्यांच्या पप्पांनी अलाव केलेलं नव्हतं, पण त्यांनी ते रूल तोडले आणि ते केलं म्हणून झालं. जोपर्यंत तुम्ही ते रिस्क घेत नाही, तुम्ही ते तुमच्या विजन वरती आणि ड्रीम वरती तुमचा भरोसा ठेवत नाही, तोपर्यंत असे मूर्त ट्रेडिंग वाले स्टॉक सुद्धा तुम्हाला कधीच कामात येणार नाहीत. कधीच येणार नाहीत. तुम्हाला तुमच्या विजन वरती, ड्रीम वरती भरोसा ठेवायलाच लागेल. तुमच्या भीती भीती मला वाटत नसेल आज तुम्हाला मी हे शिकवतोय, पण मला वाटत नसेल, डेफिनेटली मला पण भीती वाटते. डाऊट असणारच आहे. हे कधीच जाणार नाही, असू दे ना. पण मी हळूहळू हळूहळू माझ्यावरती एवढं काम करेन की माझा भरोसा आणि फोकस माझ्या स्वप्नांवरती, विजनवरती आणि ड्रीम्स वरती माझ्या असायला पाहिजे, न की माझ्या भीतीवरती. भीती असणार आहे, पण त्या भीतीवरती काय करायला पाहिजे, काय शिकायला पाहिजे, काय बोलायला पाहिजे, कसं तयार व्हायला पाहिजे हे करायचं, होऊन जातं. आज तुम्हाला सांगतो, मी जवळजवळ 10-12 वर्ष होत आले मी असे सेशन्स घेतोय, मी लोकांच्या मध्ये बोलतोय, पब्लिक स्पीकिंग केलेली आहे, मी ऑनलाईन सेशन घेतलेले आहे. पण तुम्हाला मी सांगतो, आज सुद्धा सेशन सुरू व्हायच्या आधी माझी धगधग वाढलेली असते. किती थंडी असली मला एसी लावून बसावं लागतं सेशनमध्ये. जर मी एसी लावलं नाही तर पूर्ण घामेघाम होऊन गेलेलो असतो मी. पहिल्या 2 मिनिटाच्या आत सेशन सुरू व्हायचे, मला एवढी भीती वाटत असते आणि मला एवढं डाऊट असतो. पण माझा विश्वासावरती, माझ्या विजनवरती आणि मी काय बोलणार आहे, मी काय देणार आहे त्याच्यावरती सगळ्यात जास्त माझा फोकस आहे. म्हणून मी त्या गोष्टी फिअरलेसली बोलतो. आणि म्हणून मोठे मोठे शिक्षक आणि प्रोफेसर सुद्धा लोक माझ्यावरती प्रेम करायला लागतात की काय शिकवण्याची पद्धत आहे, वा. हे कधी होतं, जेव्हा तुम्ही प्रॉपर तुमचा माइंडसेट बनवाल की तुम्हाला काय पाहिजे. हे खूप गरजेचं आहे समजून घेणं, म्हणून तुम्हाला मी हे सांगतो. मूर्त ट्रेडिंग बद्दल आता मी तुम्हाला सांगेनच. ज्यांना मूर्त ट्रेडिंगचा फायदा घ्यायचा आहे त्यांच्यासाठी मूर्त ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय, तर वर्षातून एकदा आपल्याला महालक्ष्मी किंवा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण काहीतरी चांगल्या गोष्टी खरेदी करतो आपल्या घरातल्यांसाठी किंवा आपल्यासाठी. म्हणजे ते भांडी असतील किंवा दागिने असतील किंवा अशा गोष्टी असतील ज्याच्यानी आपल्या आयुष्यात म्हणजे फ्युचर चांगला असावं आणि शुभ मुहूर्तावरती चांगलं काहीतरी घ्यावं, म्हणून हे आपल्याला शिकवलेलं आहे. सो हे मुहूर्त कधी आहे, तर मंगळवारच्या दिवशी 21 ऑक्टोबरला मंगळवारच्या दिवशी 2:15 ते 2:45च्या दरम्यान आपल्याला ट्रेडिंग करण्यासाठी, स्पेसिफिकली म्हणायचं ठरलं तर इन्व्हेस्टमेंट करण्याच्या हिशोबाने आपल्याला तो 1 तास विंडो ओपन करणार आहेत आपल्याला ट्रेडिंगसाठी.
म्हणजे मार्केट ओपन होणार आहे. सो मंगळवारी 21 तारखेला दुपारी 1:45 ते 2:45च्या मध्ये तुम्ही या मुहूर्त ट्रेडिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट्स करू शकता. कोणते इन्व्हेस्टमेंट करायचे मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवून देणार आहे. त्याच्या आधी तुमची तयारी कशी असायला पाहिजे. ओके, एक तर माइंडसेटची तयारी असणं गरजेची आहे. सगळ्यात पहिले माइंडसेटची तयारी करून घ्या. दुसरं, तयारीमध्ये सगळ्यात महत्वाची तयारी ही आहे की तुम्ही आधी ठरवणं की किती रुपये तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्समध्ये, इन्व्हेस्टमेंट्स आपल्या इथं आपण लॉंग टर्म कुठले म्हणतो, जे 10 वर्ष प्लसचे असतील असे इन्व्हेस्टमेंटमध्ये किती रुपये आज तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात. आज म्हणजे 21 तारखेला त्याची तयारी तुम्हाला आजच ठरवून घ्यावी लागेल, किती रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करणार. दुसरं, SIP मध्ये म्हणजे दर महिन्याला थोडे थोडे करत, कारण की आम्ही SIPs पण तुम्हाला रेकमेंड करणार ज्याच्यामध्ये चांगले रिटर्न्स येतील असेवाले. सो SIP मध्ये दर महिन्याला किती इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकाल अशी एक अमाऊंट ठरवून घेणे. दुसरं, स्टडी करणे की कोणते स्टॉक्स ETF आत्ता इन्व्हेस्ट करण्याच्या लायकीचे आहेत, कोणत्या बेसिसवरती, की सगळ्यात टॉप कंपन्याच असायला पाहिजेत त्या. ओके, की ज्याच्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करतोय त्या कंपन्या सगळ्यात टॉप मधल्या असायला पाहिजे. म्हणजे टॉप 200 मधले असतील किंवा टॉप 500 मधले असतील. स्पेसिफिकली 200 मधले असतील तर जास्त चांगले आहेत, आणि त्यातले त्यांच्या इंडस्ट्री मधले ते सगळ्यात स्ट्रॉंग आहेत. फॉर एक्झाम्पल, HDFC बँक फायनान्स इंडस्ट्री मधली सगळ्यात मोठी कंपनी आहे. तसं, सो सगळ्यात मोठी त्या इंडस्ट्रीची कोणती कंपनी आहे आणि त्यातल्या त्यात ती सपोर्ट लेवलला आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करणे. ओके, काही स्टॉक्स आम्ही तुम्हाला जे देणार आहोत त्यातले काही स्टॉक्स तुम्हाला सपोर्टला दिसणार नाहीत. त्याचं कारण हे आहे की त्या काही स्टॉक्समध्ये बोनस किंवा स्प्लिट रिसेंटली मागच्या काही दिवसांमध्ये किंवा महिन्यांमध्ये बोनस किंवा स्प्लिट डिक्लेअर झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे ते रिकरेक्ट होऊन चार्ट दाखवत आहे. तर चार्ट तुम्हाला ते सपोर्टवरती विकली टाइमला दिसणार नाही, पण तुम्ही काही अशा वेबसाईटवरती बघू शकता जिथं तुम्हाला ते खाली दिसतील, जिथं त्याचा स्प्लिटचा किंवा बोनसचा इफेक्ट दिसतोय क्लिअर कट, तर ते खाली तुम्हाला दिसतील. तर त्या सगळ्या गोष्टी बघून आम्ही तुम्हाला सांगितलं, पण तुम्ही स्वतः याचा अभ्यास करणे. आम्ही जे तुम्हाला स्टॉक देतोय ते अंधाधुंदी जाऊन बाईंग सेलिंग करू नये त्याच्यावरती, किंवा इन्व्हेस्टमेंट करू नये, स्वतः अभ्यास करणे. ओके, त्याच्यानंतर वॉचलिस्ट क्रिएट करून घेणे. तुमचं डीमॅट अकाउंट असायलाच पाहिजे, कारण की डीमॅट अकाउंट शिवाय हे इन्व्हेस्टमेंट करता येणार नाहीत. सो डीमॅट अकाउंटमध्ये तुम्ही जर काही प्रॉब्लेम असतील डीमॅट अकाउंटचे रिलेटेड, सोमवारच्या दिवशी तुम्ही ते सॉल्व्ह करून घेऊ शकता. करण सर किंवा तुम्ही रोहित सरांना कॉल करून त्यांचे पण डिटेल्स तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत. डीमॅट अकाउंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना कॉल करून तुमचे डीमॅट अकाउंटचे, ट्रेड जिनीचे प्रॉब्लेम काय असतील तर ते सॉल्व्ह करून घ्या मंगळवारपर्यंत, सोमवारपर्यंत. मग डीमॅट अकाउंटमध्ये एक वॉचलिस्ट बनवून घेणे. कुठले स्टॉक्स म्हणजे किती रुपयाचे कुठले स्टॉक्स लॉंग टर्मला आणि SIP ला घेणार ते तुम्ही, म्हणजे नंतर ऐन वेळेला शोधत बसण्याची गरज नसायला पाहिजे, आणि ते प्रॉपर तुम्ही वॉचलिस्ट बनवून घेणे. त्याच्यानंतर तुम्ही फंड ऍड करून घ्या. आज तुम्ही ठरवलं की किती रुपये गुंतवायचे, तर आजच्या आजच फंड ऍड करून घ्या अकाउंटमध्ये. आज तुम्ही फंड ऍड केलं तर सोमवारपर्यंत ते तुम्हाला रिफ्लेक्ट होतील, म्हणजे उद्याच्या दिवसापर्यंत रिफ्लेक्ट होतील. आज रविवारी आपण हे सेशन बघतोय, सो आपण सोमवारपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे रिफ्लेक्ट होतील. त्याच्यानंतर मंगळवारी तुम्हाला ते डिसिजन घ्यायला बरं पडेल. ओके, नंतर लक्षात ठेवा की किती पैसे तुम्ही स्टॉकसाठी आणि किती पैसे तुम्ही ETF साठी सेपरेट इन्व्हेस्टमेंट करणार आहात. ओके, हे ठरवून घ्या. SIP मध्ये किती रुपये आणि लॉंग टर्म साठी किती रुपये. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मुहूर्तच्या दिवशी काय करायचंय. मुहूर्तच्या दिवशी म्हणजे 21 ऑक्टोबरला मंगळवारच्या दिवशी 2:45 वाजता मार्केट सुरू होणार. 2:45 ते 2:45च्या मध्ये पाहिजे तर मोबाईलमध्ये अलार्म लावून ठेवा आजच. जनरली आपल्याला कामाच्या वेळेला किंवा अशा सेलिब्रेशनच्या वेळेला घरात धावपळ असते, तेव्हा लक्ष असेल नसेल तर अलार्म पाहिजे तर लावून घ्या. त्या दिवशी तुम्ही ठरवलेले स्टॉक्स बाय करणे, ETF वगैरे जे काही तुम्हाला SIP करायचे ते बाय करणे, आणि त्याच्यानंतर ओके, सिंपल साधं महालक्ष्मीला थँक्यू म्हणणे, नमस्कार करणे, आणि त्या डीमॅट अकाउंटमधून लॉग आउट होऊन जाणे. त्याला वॉच करत बसू नये, कारण की आपण लॉंग टर्म आणि SIPच्या गोष्टी विचार करतोय, तर त्याच्यामध्ये बघत बसण्यासारखं काहीच नाहीये. ते इंट्राडे ट्रेडिंगचे स्टॉक्स नाहीयेत की तुम्हाला त्या दिवशी किती प्रॉफिट होतं आणि प्रॉफिट होऊनच तुम्ही बाहेर पडायला पाहिजे, किंवा तुम्ही बाय केले तर त्याच्यात प्रॉफिटच व्हायला पाहिजे, अशी कोणतीच अट धरू नका. कारण की तुम्ही जेव्हा दागिना एखादा खरेदी करून आणताय, तर तुम्ही त्या दिवशी सकाळी खरेदी करून आणला, ओके, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, त्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी तो दागिना विकायला जा, बघा तुम्हाला तेवढे पैसे मिळतात का किंवा जास्त मिळतात का, तर मिळणार नाहीत. राईट.
सो तसंच हे पण स्टॉक्स तुम्हाला प्रॉफिट पहिल्याच दिवशी बाय केल्या केल्या घ्यायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे अशी काहीच अट धरू नका. हे आपण 10 वर्ष प्लस साठी बघतोय. म्हणजे मला आणि माझ्या पुढच्या पिढीला कामात येणारा पैसा कमवून देऊ शकतं असे स्टॉक्स आपण बघतोय, असे ETF किंवा SIPs बघतोय. तर त्याच्यामध्ये पटकन प्रॉफिट यायलाच पाहिजे ही अपेक्षा किंवा हे जिद्द ठेवू नका. ठीक आहे. सो पहिली महत्वाची गोष्ट की आम्ही तुम्हाला जे ह्या सगळ्या स्टॉक्स तुम्हाला जे सांगणार आहे, लॉंग टर्मचे, शॉर्ट टर्मचे आणि SIPचे, हे आम्ही आम्ही तुम्हाला रेकमेंडेशन देतोय. याचा अर्थ हे नाही की आम्ही हे कॉल्स अँड टिप्सच्या हिशोबाने देतोय किंवा आमच्यावरती 100% भरोसा ठेवून तुम्ही सगळं करणे. आमच्या एक्सपिरियन्स प्रमाणे, आमच्या एज्युकेशन प्रमाणे आम्ही त्या गोष्टी तुम्हाला देतोय. आम्ही सर्टिफाईड नाही आहोत ह्या गोष्टी सांगण्यासाठी किंवा देण्यासाठी. म्हणजे उद्या कोणी विचारलं की तुला बाबा ह्याच्यातलं सर्टिफिकेशन आहे का तुझ्याकडे, तर नाही आहे माझ्याकडे सर्टिफिकेशन या सगळ्या रेकमेंडेशन देण्यासाठी. पण येस, आम्ही जे काही शिकलेलो आहोत, आम्हाला जे काही कळतं त्याच्या हिशोबाने आम्ही तुम्हाला देतोय. तुम्ही पण तो अभ्यास करावा. आम्ही तुम्हाला शिकवलेलं आहे कसं करायचं, त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगितलं. सो स्टॉक लिस्ट तुम्हाला टॉप कंपनीजचे आम्ही शोधून काढलेले आहेत. सगळ्यात मोठ्या कंपन्या, त्यांच्या इंडस्ट्रीमधल्या सगळ्यात मोठ्या कंपन्या आणि त्यांचे पास्ट परफॉर्मन्सेस बघून फ्युचरमध्ये तसे परफॉर्मन्स देतील या अपेक्षाने तुम्हाला आम्ही ते स्टॉक्स देणार आहोत. ओके. आणि याच्यामध्ये त्यातले जास्तीत जास्त सपोर्ट लेवलला आहेत किंवा स्प्लिट किंवा बोनस देऊन ते कमी प्राइसला आलेले आहेत असेवाले स्टॉक्स आम्ही शोधून तुम्हाला देतोय. ETFs आणि बीज आम्ही तुम्हाला जे देणार आहे, एक्सचेंज ट्रेडेड फंड, ETF आणि बीज मी तुम्हाला शिकवलेलं ऑलरेडी. माहित नसेल तर 6वं सेशन तुम्ही बघू शकता किंवा स्पेशल इन्व्हेस्टमेंट सेशन तुम्हाला मी शिकवलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. तर ते बेस्ट परफॉर्मिंग ETF तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो, जेणेकरून पुढच्या काही वर्षांमध्ये 5, 10, 15 वर्षासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट SIPची करत असाल तर चांगले रिटर्न्स मिळतील अशा अपेक्षेने तुम्हाला मी देतो. मी सेशन इथे थांबवतोय. थँक्यू सो मच तेवढा वेळ दिल्याबद्दल. तुम्हाला खरंच या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. लिस्ट तुम्हाला लवकरच ग्रुपमध्ये आतापर्यंत आलेली नसेल तर येऊन जाईल पुढच्या 2-5 मिनिटांमध्ये. सो त्याचा तुम्ही अभ्यास करून इन्व्हेस्ट करणे. थँक्यू सो मच. हॅपी दिवाळी. टेक केअर आणि एन्जॉय. बी सेफ. एन्जॉय करा पण सेफ्टीचं लक्ष ठेवा स्वतःच्या. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.